नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण माझ्या लाडक्या भाचीच्या सुपारीच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहणार आहोत। इकडे बोर्ड लावलेला आहे, धनावडे फॅमिली स्वागत करत आहे असा। धनावडे हे माझ्या माहेरचं आडनाव आहे, त्याच्यामुळे इथे बोर्ड लावलेला आहे, धनावडे फॅमिलीकडून स्वागत करत आहे असं। इकडे छोटासा हॉल आहे, कार्यक्रम छोटाच आहे त्याच्यामुळे छोटासाच हॉल इकडे घेतलेला आहे। छान फुलांनी सजवलेला आहे, डेकोरेशन केलेलं आहे स्टेजवर। सर्व तयारी इकडे रेडी झालेली आहे। छान फूल आणि लाईटने हॉल सजवलेला आहे। इकडे आता आम्ही सगळे आलेलो आहोत। माझ्या माहेरचे सगळे हे लोक आहेत, माझ्या बहिणी आहेत, भाऊजया आहेत, त्यांची मुलं आहेत, सगळे आता येऊन गप्पा मारत आहेत। खूप दिवसांनी भेटलेले आहेत सगळे, त्याच्यामुळे मुलाकडचे अजून आले नाही आहेत, आम्हीच सगळ्यात आधी आलेलो आहोत। मुलांचे येईपर्यंत आम्ही इकडे फोटो काढून घेतले। मुलाला यायला वेळ लागणार होता, सोलापूरवरून येणार होता, त्याच्यामुळे इकडे आम्ही सगळ्यांनी फोटो काढायचे ठरवलं मुलगा येईपर्यंत। छान मुलं फोटो काढत आहेत सगळी। हे माझे भाऊ आहेत, चुलत भाऊ आणि सक्के भाऊ दोन आहेत। इकडे दाजी आहेत माझे, बहिणीचे मिस्टर आणि भाऊ माझे आहेत। इकडे सगळे हे मुलीचे मामा, म्हणजे माझ्या भाऊजाईचे भाऊ आणि माझे चुलत भाऊ, सक्के भाऊ, असे हे सगळे फोटो काढत आहेत। जेवढे आले होते ते दाजी आहेत माझे इथे। इकडे माझ्या बहिणी आहेत सगळ्या या, आणि त्यांचे मिस्टर आहेत, भाऊ आहे, दोन भाऊजया आहेत। हे आम्ही चौघे जण आहोत, दोन माझे भाऊ आणि आम्ही दोघी बहिणी, मोठा भाऊ, छोटा भाऊ आणि माझी मोठी बहीण। इकडे माझ्या वहिनीचे भाऊ बहीण आहेत हे सगळे। आता इकडे आम्ही नाश्ता करून घेतो, सगळे नाश्त्याला बसलेले आहेत। बाकीचे फोटो काढतच आहेत। इकडे मुलांची मस्ती चालू आहे। इकडे नवरीबाई तयार होत आहे। ही माझी भाची आहे, मोठ्या भावाची मोठी मुलगी, छान तयार होऊन आता बाहेर येत आहे। तयारी झालेली आहे ऑलमोस्ट, आणि इकडे आता सगळ्यांना भेटत आहे ती। सगळे हॉलवर आलेले आहेत बऱ्यापैकी माहेरचे माझ्या। ही भाची माझी सगळ्यांशी आता गप्पा मारत आहे। मीही इथे बसलेले आहे। सगळे जेवढे आलेले आहेत त्यांच्याशी आता विचारपूस चाललेली आहे तिची, कधी आलात, कसे आलात असं। पुण्याला कार्यक्रम होता त्याच्यामुळे मुंबईवरून वगैरे सगळे आलेले होते, जवळचे आमचे। छोटासाच कार्यक्रम होता त्याच्यामुळे जास्त लोक नव्हती, फक्त जवळचेच सगळे होते। आम्ही इथे आता छान ज्यूस पीत आहोत सगळे नाश्ता करून झाल्यानंतर। मुलग्याची वाट पाहत आहे। इकडे आता मुलगा पण आलेलाच आहे, त्याच्या स्वागताची तयारी म्हणून आम्ही इथे आता ऑक्शन करण्यासाठी थांबलेलो आहोत। हे मुलाकडचे मंडळी सगळे आलेले आहेत हॉलवर, आम्ही आधीच आलेलो, मुलगा लांबून आलेला त्याच्यामुळे खूप उशीर झालेला। आता त्याचं आम्ही स्वागत करत आहोत। फुलं टाकून ओवाळून त्याचं ऑक्शन केलं आणि आतमध्ये मुलाला घेत आहोत असं ऑक्शन करून। पाच बायकांनी मुलाचं असं ओवाळून ऑक्शन केलं आणि फुलांनी मस्त स्वागत केलं त्याचं। आतमध्ये हॉलमध्ये आला आहे हा, आणि इकडे आता विधी चालू झालेले आहेत। हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम इकडे चालू झालेला आहे। सगळे ज्येष्ठ जे आहेत किंवा जे पाहुणे मंडळी आहेत ते इथे बसलेले आहेत सुपारी फोडण्यासाठी। इकडे माझी भाची आहे ही नवरीबाई, तीही आलेली आहे, आणि इकडे विधी चालू आहेत। हे नवरदेवाचे मामा आणि मामी आहेत, त्यांच्यातर्फे इकडे कलश पूजन चालू आहे।
इकडे नवरा मुलगाही तयार होऊन आलेला आहे। आता नवरा मुलगाही वरती जाणार आहे स्टेजवर। तोपर्यंत त्याला साईडला बसवलेला आहे सगळ्या विधी पूर्ण होईपर्यंत। आता इकडे सगळे लोक जमलेले आहेत। दोन्हीकडचे हे सगळे मंडळी आहेत। इथे सगळं हॉल आता भरलेला आहे। घरगुती कार्यक्रम असल्यामुळे थोडेच लोक बोलवले होते। आता इथे मुलीच्या ओटात नारळ घालण्याचा कार्यक्रम चालू आहे। मुलीची साडी देऊन ओटी भरलेली आहे। आता ही साडी नेसून परत ही येणार आणि नंतर पुढचे विधी होणार आहेत। तोपर्यंत इथे मुलग्याचं कलश पूजन म्हणजे मुलगा बसून इथे माझा छोटा भाऊ आणि माझी छोटी वहिनी हे पूजन करत आहेत। आणि मुलाचंही इथे ओवाळून औक्षण करत आहेत। या माझ्या भाऊजया आहेत, त्या आता मुलाला ओवाळत आहेत पांजणी। नंतर मुलाला गिफ्ट दिलेलं आहे आणि हे बाकीचे जे आलेले पाहुणे मंडळी आहेत त्यांचं स्वागत करून त्यांना भेटवस्तू दिलेली आहे। सगळ्यांचं आता जेवढे पाहुणे पै आलेले त्यांना सगळ्यांना असे दिलेल्या आहेत भेटवस्तू। आता इथे परत नवरी मुलगी तयार होऊन आलेली आहे। ज्यांनी साडी ओटी भरलेली तीच साडी घालून इथे परत बसतात आणि हे आता ओट्यात नारळ घालण्याचा कार्यक्रम चालू आहे। इथेही तिच्या सासरच्या या 5 बायका आहेत, त्या आता तिची ओटी भरणार आहेत। पेढा भरवत आहेत आणि छान औक्षण करून ओट्यात नारळ घालण्याचा हा कार्यक्रम इथे आता चालू आहे। जे आणलेले ते भेटवस्तू तिला देत आहेत। इकडे या मावश्या आणि माम्या आहेत, त्याही तिचं औक्षण करत आहेत। या मावश्या आहेत आणि माम्या माझ्या भाचीची मावशी आणि मामी या पांजणी आहेत। आता मामी तिच्या गळ्यात हार घालते आणि दुसऱ्या साईडला मुलगा पण येणार आहे, त्याच्या गळ्यात माझ्या भावाने हार घातला। पहिलाच कार्यक्रम आहे त्याच्यामुळे दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालत नाहीत, असं चुलता आणि मामा असे हार घालतात। हे बाकीच्या मग पेढा वगैरे भरवतात, औक्षण करतात सगळे। हे मामा मामी आहेत मुलीचे, त्यांनी त्यांना गिफ्ट दिलेला आहे, पुडा दिलेला आहे, त्याच्यात पेढे आहेत। हे मुलाचे आई वडील आहेत। आता हे असे फोटो काढण्याचे कार्यक्रम चालू झालेला आहे। हा माझा भाऊ आणि वहिनी आहे, मोठा भाऊ आणि मोठी वहिनी आणि त्यांची ही मुलगी नमस्कार करत आहेत, आशीर्वाद घेत आहेत। हा छोटा भाऊ, छोटी वहिनी आणि त्यांची मुलं अशी फॅमिली आहे। ही माझी बहीण आणि तिची फॅमिली आहे, दाजी आणि मुलं। इथे मी आणि माझी मुलगी, बहीण आणि या वहिनी आहेत लागतात माझ्या। इथे माझी मुलगी, भावाची छोटी मुलगी, बहिणीची मुलगी, दुसऱ्या बहिणीची मुलगी, असं या सगळ्या मुली आहेत। इकडे मुलीची मावशी आहे। इथे ही छोटी मुलगी आहे भावाची। हा छोट्या भावाचा मुलगा आहे मोठा आणि हा छोटा मुलगा। असे सगळे फॅमिली मेंबरने फोटो काढून घेतले। हे दोघे जण आहेत आता नवरा आणि नवरी, त्यांचेही छान फोटोशूट चाललेलं आहे। बाकी आता प्रोग्राम झालेला आहे,
सगळे फोटो वगैरे काढून झालेले आहेत, बाकीचे जेवायला गेलेले आहेत आणि हे दोघे जण आता फोटो काढत आहेत राहिलेले। इकडे जेवणाचा प्रोग्राम चालू आहे, सगळे जेवत आहेत बाकीचे। जेवणही खूप छान ठेवलेलं होतं, खूप व्हरायटी होती, सगळे मनसोक्त जेवले। आम्हीही जेवलो। इकडे आम्ही बहिणी बहिणी बसलेलो एका ठिकाणी, असे ग्रुप करूनच बसलेले बहुतेक जण। भाऊ माझा चौकशी करतोय सगळे जेवले का वगैरे असं विचारत आहे। जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे आईस्क्रीम खायला बसलो, सगळे एकत्र असे। ही माझी मुलगी, ही भाची आहे, ही दुसरी ही भाचीच आहे। छान अशा आम्ही गप्पा टप्पा मारत सगळ्यांनी आईस्क्रीमचा आस्वाद घेतला। नंतर इकडे नवरा नवरीसाठी जेवण तयार केलेलं होतं ताट, तिथे आता माझी भाची आणि होणारा नवरदेव इथे येऊन आता जेवायला बसलेले आहेत। आता हे एका मेराला घास भरवणार आहेत। फोटोशूट ही चालूच आहे त्यांचं। खूप छान छोटासा प्रोग्राम पण एकदम मस्त झाला। इथे कार्यक्रम संपन्न झालेला आहे, ओट्यात नारळ घालण्याचा आणि सुपारी फोडण्याचा। आता इकडे सगळे निघालेले आहेत आपापल्या घरी, त्याच्यामुळे जाण्यासाठी इकडे आता एकमेकांशी विचारपूस करत आहेत। नंतर हे सगळे हॉलमधून बाहेर पडले आणि हे जे मामा लोक आहेत, म्हणजे माझ्या वहिनीचे सगळे भाऊ आहेत, हे माझे भाऊ, माझ्या बहिणी आणि भाऊजाईच्या बहिणी, असं आम्ही सगळे इकडे घरी आलेलो होतो। घरी सगळ्यांचा चहा पाणी झाला। या दोघी माझ्या भाऊजाई आहेत, त्या चहा करत आहेत सगळ्यांसाठी आणि भावाचा मुलगा चहा देऊन आमचं छान स्वागत झालेलं होतं घरातही। मुली आणि सगळ्यांनी आम्ही असा सेल्फी काढला फॅमिलीचा। हा कार्यक्रम खूप छान झाला, छोटासा फॅमिली प्रोग्राम होता, त्याच्यामुळे मस्त वाटलं एकदम, सगळे भेटले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा, आमची फॅमिली कशी वाटली तेही सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।